नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BK प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या चॅनलवर 1ली ते 10वी सर्व विषयांच्या व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलला सबस्क्राइब करा व सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र पाठ क्रमांक 4 संयुक्त राष्ट्रे या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? अ. अमेरिका, ब. रशिया, क. जर्मनी, ड. चीन. उत्तर योग्य पर्याय जर्मनी. जर्मनी हे राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही. 2. भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था. अ. युनिसेफ, ब. युनेस्को, क. विश्वस्त मंडळ, ड. रेड क्रॉस. उत्तर योग्य पर्याय युनिसेफ. भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी युनिसेफ ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 3. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या. अ. 190, ब. 193, क. 198, ड. 199. उत्तर योग्य पर्याय 193. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या 193 इतकी आहे. प्रश्न 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 1. आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण 1. जगातील सर्व देश आमसभेचे सभासद असतात. हे सर्व प्रतिनिधी आमसभेच्या अधिवेशनात पर्यावरण, निःशस्त्रीकरण अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करतात. 2. निर्णय बहुमताने घेतला जातो. 3. सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी तसेच महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरवण्यासाठी आमसभा हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. 2. संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो. उत्तर हे विधान चूक आहे. कारण 1. जगातील सर्व सार्वभौम राष्ट्रे संयुक्त राष्ट्रांचे सभासद आहेत. ही राष्ट्रे आमसभेची सभासद असतात. 2. देश श्रीमंत असो की गरीब, छोटा असो की मोठा, सर्व सभासद राष्ट्रांचे आमसभेतील स्थान व दर्जा समान असतो. 3. सभासद राष्ट्राला प्रत्येकी एक मत असते. म्हणून संयुक्त राष्ट्रामधील
सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो. 3. चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो. उत्तर: हे विधान चूक आहे. कारण 1. चीन हे सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य राष्ट्र असून कायम सदस्य असणाऱ्या 5 राष्ट्रांना नकाराधिकार आहे. 2. नकाराधिकार असणाऱ्या एका राष्ट्राने जरी हा अधिकार वापरला तरी तो ठराव मंजूर होऊ शकत नाही. म्हणून चीनने सुरक्षा परिषदेत या अधिकाराचा वापर केल्यास ठराव संमत होऊ शकणार नाही. 4. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. उत्तर: हे विधान बरोबर आहे. कारण 1. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेविषयीच्या ज्या परिषदा झाल्या त्यात भारत सहभागी होता. 2. निःशस्त्रीकरण, वंशभेद असे विविध प्रश्न भारताने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर उपस्थित केले. 3. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत भारताने आपले सैन्य पाठवले आहे. अशा रीतीने भारताने सुरुवातीपासूनच संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. प्रश्न 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. नकाराधिकार. उत्तर: 1. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला नकाराधिकार असे म्हणतात. 2. सुरक्षा परिषदेत एखाद्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य व किमान 4 अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते. 3. परंतु कायम सदस्यांपैकी एका सदस्याने जरी हा नकाराधिकार वापरून विरोधी मत दिले तरी तो निर्णय अमान्य होतो. 2. युनिसेफ. उत्तर: 1. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बालकाच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एक संलग्न शाखा 1946 साली स्थापन करण्यात आली. 2. न्यूयॉर्क येथे युनिसेफचे मुख्य कार्यालय असून लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्याचे काम युनिसेफ करते. 3. बालकुपोषणाच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत अविकसित देशात कार्यशाळाही आयोजित करते. प्रश्न 4. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेची कारणे लिहा. उत्तर: 1. दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्याने मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. 2. अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत असा विचार सर्वच राष्ट्र करू लागली. 3. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघासारखी एक यंत्रणा निर्माण झाली पाहिजे या विचारातून दुसरे महायुद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली. 2. संयुक्त राष्ट्रांची शांती सेना कोणती भूमिका बजावते? उत्तर:
संयुक्त राष्ट्रांची शांती सेना संघर्षग्रस्त भागात पुढील भूमिका बजावते. 1. संघर्षग्रस्त भागात हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करते. 2. शांतता निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करते. 3. शांतता रक्षणासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करते. 4. सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहाय्य करते. 3. संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे लिहा. उत्तर: संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे. 1. जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे. 2. राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आर्थिक सहकार्य वाढवणे. 3. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे. 4. मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे. प्रश्न 5. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. संयुक्त राष्ट्रांच्या घटक शाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा. शाखा, सदस्य संख्या, कार्य. शाखा 1. आमसभा. सदस्य संख्या 193 देश सदस्य. कार्य 1. पर्यावरण, वंशभेद इत्यादी महत्त्वाच्या प्रश्नांवर आमसभेत चर्चा करून ठराव संमत केले जातात. 2. सुरक्षा समितीवर अस्थायी सदस्यांची निवड करणे. 3. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करणे. 4. संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे. शाखा 2. सुरक्षा समिती. सदस्य संख्या 5 स्थायी व 10 अस्थायी असे एकूण 15 सदस्य. कार्य 1. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे. 2. शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना करणे. 3. आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश व संयुक्त राष्ट्रांचे महासचिव यांची निवड करणे. शाखा 3. आंतरराष्ट्रीय न्यायालय. सदस्य संख्या 15 न्यायाधीश. कार्य 1. सदस्य देशांमधील तंटे सोडवणे. 2. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा योग्य अर्थ लावणे. 3. संयुक्त राष्ट्रांच्या विविध शाखा किंवा संस्थांना कायद्यांशी संबंधित प्रश्नांवर सल्ला देणे. शाखा 4. आर्थिक व सामाजिक परिषद. सदस्य संख्या 54 सदस्य. कार्य 1. दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नांवर चर्चा करणे व उपाययोजना सुचवणे. 2. स्त्रियांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण, मानवी हक्क, मूलभूत स्वातंत्र्य, जागतिक व्यापार, आरोग्यविषयक समस्या अशा प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेणे. 3. आंतरराष्ट्रीय स्तरावर
सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य निर्माण करणे. 2. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवर दाखवा. 1941 अटलांटिक करार. 1944 आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यावर चर्चा. 1945 संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना. 3. संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील पुढील वृक्ष तक्ता पूर्ण करा. संयुक्त राष्ट्रे, मुख्यालय, मुख्य घटक शाखा, आर्थिक आणि सामाजिक परिषद, सुरक्षा परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय, आमसभा, सचिवालय, संलग्न संस्था, अन्न व शेती संघटना, संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, जागतिक आरोग्य संघटना. विद्यार्थ्यांनो, आज आपण संयुक्त राष्ट्रे या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. थँक्यू.